धरून इंद्राच्या बळाची माझ्या त्रासाची घेवा आता इंद्राचं सामर्थ्य घेतलंय, साह्य घेतलंय. साह्य घेतल्यानंतर कुणी बोलतं म्हणजे एकटा हनुमंतराय होता तेव्हा हे दोघ जण होते, राव आणि केतू होते. इंद्रदेवाला बोलावं लागलं. मग आता याला बळ आलं. बळ आल्यानंतर या काय करतो सूर्य त्रासाची सांडून मात राहूचा करू दावे गाते येरू मात इंद्राते. आता एवढ्या वेळेला त्या हनुमंतरायला राहुनी जेव्हा बोलत तेव्हा सूर्याला बाजू ठेवलं आणि त्या राहूकडे हनुमंतरायाने गेले. तेव्हा इंद्राने काय केलेलं आहे? राहू पळे इंद्राकडे त्या तल हनुमंताची उडी पळे येरू आती आक्रोश रडे इंद्रा पुढे सांगत. आता हनुमंतरायाने त्या राहूकडे जर बघावं उडी घेतली किंवा उडी मारली की हा राहू उठायचा आणि पुढे इंद्राकडे जातात. तेवढ्यातच काय झालं? उडत पडत नाही हा राहू इंद्राजवळ गेलेला आहे. हनुमंत राहुच्या मर्द पाहता इंद्र इंद्र नामे आक्रंदत वानरे पुरविला अंत आरंभत आक्रोशे. राहू जाधवला गेला. इंद्र इंद्र म्हणून काय केले? मला या मार्गाने या वानराने माझी पाठी पुरवली. असा व्याकुळ होऊन इंद्राचं काय करतोय? पुकारला करू लागलेला आहे. कोण राहुचा कांत इंद्राला भिकार देत भिवू नको धरी पुरुषार्थ याचा घात मी करील. आता या राहूचं ललकार ऐकून इंद्राने सांगितलं घाबरू नको, मी आहे. आता मी याचा घात केल्याशिवाय असा इंद्रदेव त्या राहूला बघा काय करू लागला? धीर देऊ लागलेला आहे. ऐसे बोलाने आम्हाला पत्नी आहे की प्रेमीला आहे रावती त्यावरी दामिनीला मारुती हसते हसते उठावया. असं बोलता बोलता लगेच इंद्रदेवाने आयरावर सज्ज केला. आयरावर चढला गेला. पण हनुमंतराय बोलाटे लगेच त्याच्याकडे उड्डाण करू लागलेले आहे. वानरू ऐरावत्या गळित्याने पुच्छ ठोकिला गंधस्थळी गजाक्रंदोनी दे किंकाळी भयतरी कापत. आता हनुमंतरायाचं एवढं सामर्थ्य कारण सांगितलं गेलेलं एवढा भला मोठा हत्ती होता. पण त्याच्या हिऱ्याला वेळा शब्दाने टाकला. हत्ती सुद्धा विकल